परत एकदा जमीन ओली करा आणि 5 ग्रॅमने मीठ मारा, म्हणजे पंपाला 100 ग्रॅम मीठ मारा. एकही तण पिकात राहत नाही. हा शोध झाला पहिल्यांदा तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला बघायला आणला. अजून काही आहे का प्रश्न? जमिनीला जे खारटपणा आलेला आहे मिठामुळे, एक मिनिट, जमिनीचा आणि मिठाचा खारटपणाचा काही संबंध नाहीये. कुठल्याही जमिनीला या पद्धतीनं पाणी दिलं का तिचा क्षार ओढ येतात, ते तुम्हाला सफेद वाटतं. 8.5 असलेली पीएच म्हणजे निकामी झालेली जमीन मीठ टाकलं का ती 6 महिन्यात परत रेग्युलर कामाला येते. या जमिनीला 10 वर्षापासून एकही खत किंवा शेणखत टाकलेलं नाहीये. ही पिकं, डाळिंबाची झाडं तुमच्या खतापेक्षा कितीतरी पुढे आहेत ना. ही फक्त मिठावर आहे, याच्यावर दुसरं काही टाकलेलं नाही. हे तुम्हाला मी गावात येऊन कितीही शिकवलं तर तुम्ही ऐकत नाही. एकदा तुम्हाला दाखवावं या हेतून आज तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. घरी सांगून बायको ऐकेल का नाही, घरचे ऐकतील का नाही, हा सगळा वाद होतो. म्हणून प्रत्यक्ष पिकं दाखवायला आणले. 2 मिनिटं झाले असेल तर बंद करू. हा, विचार. मला आता कांदा लागवड करायची, यासाठी मिठाचा प्रयोग कसा करावा? कांदा लागवड करताना रोप लावणार ना तुम्ही. रोप लावल्यानंतर तुम्ही आंबवणी दिलं, चिंबवणी दिलं. चिंबवणीच्या दुसऱ्या दिवशी 500 ग्रॅम मीठ कांद्यावर मारता येणार नाही, कारण कांदा पातवर आहे. त्यावेळेला फक्त 100 ग्रॅम मीठ मारायचं फवाऱ्यामधून. कांद्याला काही होत नाही, एकही तण उगत नाही. राहिलं चुकून तण, परत दुसरं पाणी दिलं 15 दिवसाच्या आत, तण वर येण्याच्या आत किंवा 2 पानावर तण असताना परत पंपाला 100 ग्रॅम मीठ मारायचं. कांद्याची खुरापणी झाली, परत कांद्याला काही करायचं नाही. आणि रोग सुद्धा कांद्याचा त्या मिठामुळे जातो. आणि कांद्याला आयुष्यात कधी खत टाकू नका. 15 किलो मीठ टाकायचं, विषय मिटला तुमचा. किती दिवसांनी टाकायचं? दर 15 दिवसाला 15 किलो ते 20 किलो कांद्याला फेकून द्यायचं. एक एकरला. याच्यापेक्षा तुम्ही खत बाजारातून आणायचं नाही, तणनाशक बाजारातून आणायचं नाही. तुमचा कुठलाही संबंध नाही बाजारात जायचा आणि पीक आणायचं. कांदा गेल्या वर्षी तणनाशक वापरून 2000 रुपयात 2 ट्रक कांदा सर्राट काढला सगळ्या तालुक्यात. तुम्ही ऐकत नाहीत, म्हणून तुम्हाला ऐकायला लावायचंय मला. म्हणून मी जरा जवळचे असल्यामुळं हक्काने बोलवली आज मुद्दाम. तेवढ्यासाठी बोलवलं होतं, हे दाखवायला तुम्हाला. किती मिनिटं झाले?